नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक आडे. rct.org. या प्लॅटफॉर्मवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, RCT म्हणजे काय आपण समजून घ्यावं. RCT म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती गेल्यानंतरच आपल्याला इथं एक ईमेल ID सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे सर्च करायचे rct.org.in हा प्लॅटफॉर्म आपल्याला सर्च करायचा आहे. RCT मीन्स रेडिकल कम्प्युटर टेक्नॉलॉजी. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये पूर्ण आपली वेबसाईट आहे, जे की तुम्हाला इथे पूर्ण माहिती भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, इथे जर बघितलं कॉर्पोरेट अकाउंट मॅनेजरचा कोर्स आहे. आपण विद्यार्थ्यांना 100% जॉब देतो. विद्यार्थी मित्रांनो, बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे बरेच काही कन्सेप्ट्स क्लिअर होतात तुमचे. याच्यामध्ये जर बघितलं तर खूप ॲडव्हान्स लेवलचे काही कोर्सेस आहेत की तुम्हाला 100% जॉब मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं की आपले सेंटर किती आहेत RCTचे इथे दिसतील. आपले स्टुडंट कोणते कोणते आहेत, रिसेंटली जे स्टुडंट जॉईन झालेले आहेत असे विद्यार्थी इथे दिसतील. विद्यार्थी मित्रांनो, काही न्यूज असतील, काही नोटीस असतील, तर इव्हेंट्स वगैरे असतील तर तुम्हाला इथे भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांसाठी इथे दिसत आहे कम्प्युटर कोर्स RCTमध्ये का, RCTमध्ये स्कॉलरशिप आहे. असे बरेच काही न्यूज असतील, नोटीस असतील तर तुम्हाला इथे दिसतील. कधी संडे असेल, संडेची सुट्टी आहे किंवा हॉलिडे आहे किंवा त्या दिवशी क्लास होईल, अशी न्यूज नोटीस याद्वारे तुम्हाला कळवण्यात येतील. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ओवर टीम प्रोफाईल आहे, जे की पूर्ण आपली टीम आहे याच्यामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काही कोर्सेस आहेत. आपल्याला कोर्सेसबद्दल माहिती करून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला क्लिक करावं लागेल डिप्लोमा. विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल अकाउंटिंग हा ADFA कोर्स आहे, जो की 8 मंथचा आहे. डिप्लोमा फायनान्शियल अकाउंटिंग 6 मंथचा आहे. ग्राफिक डिझायनर, फोटोशॉप, कोरोड्रॉ, इलिस्ट्रेटर असे काही कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये. अकाउंटिंग अँड टॅक्सेशनचा 8 मंथचा कोर्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला या कोर्समध्ये बघायचं असेल की याची कंटेंट काय आहेत आणि सिलेबस काय जे की आपल्याला याच्यामध्ये भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, याची माहिती घेण्यासाठीच आपल्याला या कोर्सवरती जो कोर्स करायचा आहे तो कोर्सवरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर इथे दिसेल अकाउंटिंग अँड टॅक्सेशन्स, इंट्रोडक्शन, GST कन्सेप्ट्स असे बरेच काही टॉपिक आहेत जे की अकाउंटिंग अँड टॅक्सेशन्सवरती आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये भरपूर काही टॉपिक आहेत जे की आपण बघणार आहोत. एनी कोर्स, कोणता पण कोर्स असेल त्या कोर्स इथं कंटेन्स असेल. विद्यार्थी मित्रांनो, जर इथं आपण कोर्सवर क्लिक केल्यानंतर इथे सर्टिफिकेटवर क्लिक केलं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे सर्टिफिकेटमध्ये कोणता कोर्स करायचा आहे. जर आपल्याला ॲडव्हान्स अकाउंटिंग टॅली प्राईम हा कोर्स जर करायचा असेल, ॲडव्हान्स अकाउंटिंग इन टॅली प्राईम हा कोर्स करायचा असेल तर आपल्याला या कोर्सवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतरच तुम्हाला इथे सिलेबस दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, क्रिएट कंपनी इन टॅली प्राईम, टॅली फ्युचर, क्रिएट अकाउंट्स असे बरेच काही कंटेंट आहेत. तुम्ही चेक करू शकतात की RCT इन्स्टिट्यूटमध्ये कोर्सेस आहेत, पण ते काय शिकवणार आहेत, त्यांचे कंटेंट काय आहेत, जे की प्रॅक्टिकल नॉलेज काय आहे याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंटसाठी बरेच काही फॅसिलिटीज आहेत आपल्या इन्स्टिट्यूटसाठी. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट झोनमध्ये जायचं आहे आणि स्टुडंट लॉग इनवर क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट झोनवर जायचं आणि स्टुडंट लॉग इन करायचं आहे. स्टुडंट झोनमध्ये जाऊन स्टुडंट लॉग इन करायचं आहे. स्टुडंट लॉग इन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एनी स्टुडंट्स असतील, आता कोणते पण स्टुडंट्स असतील अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांचे की युजरनेम म्हणजे रजिस्ट्रेशन्स आणि त्यांचा पासवर्ड दिला जातो. त्यांचे युजरनेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर त्याच्यामध्ये काही बरेच फ्युचर्स आहेत, जे की स्टडी मटेरियल आहे, व्हिडिओ क्लासेस आहेत, मॉक टेस्ट आहे, यूट्यूब लाईव्ह लिंक आहे, झूम लाईव्ह लिंक आहे. त्यामध्ये बरेच काही फॅसिलिटीज आहेत विद्यार्थ्यांसाठी. सिलेबस डाउनलोड करू शकतात, त्याच्यामध्ये ते व्ह्यू करू शकतात, ते पाहू शकतात, असे बरेच त्यांच्या लॉग इनमध्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं ऑनलाईन रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन्समध्ये जर बघितलं तर विद्यार्थी तुम्ही घरी बसून ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स करू शकतात. त्याचमध्ये जर बघितलं स्टुडंट व्हेरिफिकेशन्स, तुमचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल कोर्स कंप्लीट झाल्यानंतर स्टुडंट व्हेरिफिकेशन्स होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही जॉबसाठी जाता, जॉबमध्ये जर बघितलं तुमचा इन्व्हायरमेंट नंबर असतो, तो इथे टाकल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन्स होतो. विद्यार्थी मित्रांनो, त्याचमध्ये जर बघितलं याच्यामध्ये मार्कशीट आहे, सर्टिफिकेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुमचं कोर्स कंप्लिटेशन्स होतो झाल्यानंतर तुम्ही जॉबसाठी कुठंतरी अप्लाय करतात, त्यावेळेस ते लिगली सर्टिफिकेट आहे का यासाठी ते सर्टिफिकेट व्हेरीफाय करतात. तर ते कुठून करतात, विजिट फॉर rct.org.in या प्लॅटफॉर्मवर जातात आणि ते सर्टिफिकेट व्हेरीफाय करतात. व्हेरीफाय करण्यासाठी ते जाणार, इथे त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर टाकणार. फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टुडंटचं मी रजिस्ट्रेशन नंबर टाकून देतो आणि त्यांचं सर्टिफिकेट येऊन जाईल. विद्यार्थी मित्रांनो,
हा त्यांचं सर्टिफिकेट येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. हा बघा त्यांचं सर्टिफिकेट असेल हा, हे बघा लक्षात असेलच तर तुम्ही इथे पाहू शकतात विद्यार्थी मित्रांनो. इथे पाहू शकतात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. याच्यामध्ये जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो बरेच काही ऑप्शन्स आहेत. मार्कशीट व्हेरिफिकेशन्स होते, तुम्ही इथून स्लॅबस डाउनलोड करू शकतात विद्यार्थी मित्रांनो. इथे काही बरेच ऑप्शन्स आहेत. इथे फ्रँचायझी आहेत, बरेच काही स्टडी सेंटर आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमचं स्टडी सेंटर कोणतं आहे, तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. इथे आपलं महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र, ज्या राज्याचे विद्यार्थी आहेत त्या राज्याचे सिलेक्ट करून घ्यायचे आणि त्यांचे डिस्ट्रिक्ट. विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं विद्यार्थ्यांसाठी कोर्स कंटेंट फार महत्त्वाचं आहे. तुम्ही घरी बसून तुमचं कोर्स व्हेरिफिकेशन करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो RCT.org. हा प्लॅटफॉर्म खूप बेस्ट आहे. तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती एकदा चेक करा, सिलेबस काय आहे, कंटेंट काय आहेत, कोणत्या पद्धतीने शिकवतात, आमची मेथड कशी आहे. विद्यार्थी मित्रांनो प्लीज लाईक्स अँड सबस्क्राईब.